माझ्याकडनं चूक होऊ शकते हे स्वतःला समजवणं आणि हे ऍक्सेप्ट करणं हे फार महत्वाचं आहे. कुठली गोष्ट ना बॅगेज घेऊन नाही जगायचं. काल रात्री जे झालं ना तिकडे अडकून नाही पडायचं. दुसऱ्या 2 तासात ते सोडून दे. वो वहां पे कॅरी फॉरवर्ड मत करो. मला सांग की जेव्हा तुला असं कधी लाईफमध्ये वाटते की आपण इथं ना स्टक झालोय, अडकलो आहोत, तिथनं पुढे जाण्यासाठी तू काय पावलं उचलतो? असं रिअलायझेशन होतं का की नाही इथे अडकल्यासारखं वाटतंय बरं का? आय नो मी ना खतरो के खिलाडी केलं ना, त्यातनं मी एक गोष्ट 100% शिकलो माझ्या आयुष्यात. त्या शोनी मला खूप दिलं प्रेम तर भरपूर दिलं, पण मला ना लाईफ लेसन्स पण खूप मिळाले खतरोमधनं. तुम्ही असे डेथ डिफाईंग स्टंट्स जेव्हा करता ना, तेव्हा कुठेतरी तुम्ही स्वतःला ओळखायला लागता एक माणूस म्हणून. जेव्हा तुम्ही फिअर्स ओव्हरकम करत असता तेव्हा एक गोष्ट मला खतरोमधनं समजली ना, की कुठली गोष्ट ना बॅगेज घेऊन नाही जगायचं. काल रात्री जे झालं ना तिकडे अडकून नाही पडायचं. ते सोडून दे. आज तुझ्या मनासारखं काही झालं नाही ना, त्यातनं शिक की ते का नाही झालं, पण दुसऱ्या 2 तासात ते सोडून दे. वो वहां पे कॅरी फॉरवर्ड मत करो. वहीं पे छोड़ के आगे बढ़ जाओ. डोंट कॅरी इट फॉरवर्ड विथ यू. इट्स युजलेस. ते होऊन गेलंय. शिका त्यातनं काय चूक झाली काय नाही, पण आता सोडा दे. जस्ट लिव्ह इट अँड मूव्ह ऑन. सो आय डू दॅट. त्यामुळे मी आता तरी कुठल्या गोष्टीत अडकून नाही पडत. एका मोमेंट पुरती ते राहतं आणि नंतर आय जस्ट लिव्ह इट अँड आय मूव्ह ऑन. मला माझं काम करायचं. एकतर मोर्टॅलिटी बद्दल खूप मला एक हे आलेलं आहे की खूप कमी काळे सिग्निफिकंट काम करण्याकरता हातात. तुम्ही एकाच गोष्टीत अडकून त्यातला वेळ वाया घालवणं, इज इट वर्थ इट? छोड ना यार, आगे बढ़. मला 10-12 वर्ष आहेत पुढची फक्त मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, OTT वरती सिग्निफिकंट काम करायला, जे पुढचे 50 वर्ष टिकेल असं. तर ते जर का करायचा माझा प्रयत्न असेल तर मी कुठल्या 1-2 छोट्या गोष्टींमध्ये रोज अडकत बसलो तर आय एम नॉट गोना बी एबल टू अचीव्ह इट. आणि तो काळ असा झपझप निघून जाईल आणि आय बी लाईक की अरे ह्या गोष्टी करायच्या राहून गेल्या, कारण आपण अडकून पडलो छोट्या गोष्टीत. सो आय डोंट डू दॅट. आय एम लाईक आय जस्ट मूव्ह ऑन. खूप छान. लेट गो करणंच लोक नाही करत आणि मग त्यामुळे ते फ्रस्ट्रेटेड कुठेतरी असतात आणि ते चुकीच्या ठिकाणी ते फ्रस्ट्रेशन निघतं आणि महत्वाच्या गोष्टी करायच्या राहून जातात, कारण तुम्ही त्यातच अडकून पडलं असतात. वेळ वाया जातो. गोष्टी शुल्लक असतात त्याला आपण खूप वेळ देतो. खूप वेळ, महत्व, एनर्जी, विचार, तुम्ही त्यातच अडकून असता. बाय. म्हणजे मला ना नेहमी असं वाटतं की आपण जेव्हा ना विचार करतो की ह्या व्यक्तीला माझं काही चांगलं वाटत नाही किंवा ह्या व्यक्तीला मी आवडत नाही, त्यापेक्षा ना हा जो विचार असतो ना आपला, तो आपलाच खूप त्रासदायक असतो. एक्झॅक्टली. म्हणजे इतरांचे विचार आपल्याला जितकं हार्म पोहोचवत नाहीत ना, तेवढे आपले स्वतःचे विचार पोहोचवतात. 100%. म्हणजे तू विचार कर की एखाद्या व्यक्तीला जर का तुम्ही नसाल आवडत आणि त्या व्यक्तीचा जळफळाट होत असेल, तर तुम्ही त्यांनी डिस्टर्ब होण्यात काय पॉईंट आहे? तुम्हाला कळते का की त्या व्यक्तीचा जळफळाट जो होतोय त्यात ती व्यक्तीच झुरतीये. खरं. तुम्ही जर का त्याला अंगाला लावून नाही घेतलं तर तुम्ही खूप हॅपीली तुमचं करतायत. त्या व्यक्तीला त्रास होतो, त्याच्या त्रासाचा तुम्ही का त्रास करून घेताय? सोडा ना. आपण आपला वेळ आणि एनर्जी वाया घालवणार, त्याचा विचार करणार, डिप्रेस होणार का? सोडा. तुझ्यामधला जो इनर क्रिटिक दडलेला आहे तो तुला काय सांगत असतो? टू बी अवेअर. आय थिंक सेल्फ डाऊट हा प्रकार ना खूप महत्वाचा असतो प्रत्येकाकरता. ऑलवेज बी इन सेल्फ डाऊट की मी करतोय. मी एक पुस्तक वाचलं होतं, इंटेलचे प्रेसिडेंट आहेत, त्यांची बायोग्राफी होती, ती मी वाचली होती. त्याचं नाव होतं ओनली द पॅरानॉइड सर्व्हाइव्ह. ओके. ओनली द पॅरानॉइड सर्व्हाइव्ह. यू ऑलवेज हॅव टू बी इन सेल्फ डाऊट. यू हॅव टू बी पॅरानॉइड की मी जे करतोय तर तुम्ही 10 वेळा चेक कराल प्रत्येक अंगाने की ते योग्य आहे का नाही आहे, त्याच्यात कुठे काय चुकू शकतं, कुठे बरोबर होऊ शकतं. इट्स ऑलवेज सेल्फ डाऊट. सो तो क्रिटिक आहे ना, तो क्रिटिकपेक्षा असतं इट्स ऑलवेज सेल्फ डाऊट. ते जागं ठेवायचं. ज्या दिवशी तुम्ही बिंदास अरे मैंने ऐसा बनाया, या ऐसा होगा वैसा होगा, अशी मी आजूबाजूला खूप दिग्गज लोक पाहिले आहेत की जे ह्या सेल्फ डाऊटला हटवून जेव्हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले तेव्हाच डाऊनफॉल सुरू झालेला आहे. नाहीतर कोणी माणूस जो कन्सिस्टंटली सक्सेसफुल होत गेलाय ना, यू विल ऑलवेज सी की सेल्फ डाऊट इज ऑलवेज देअर. की मी हे करतोय, काहीतरी वेगळं करतोय, पण मी सगळ्या अनुषंगाने त्याचा विचार करेन, बिकॉज आय एम डाऊटफुल की मी चुकू शकतो, माझ्याकडनं चूक होऊ शकते हे स्वतःला समजवणं आणि हे ऍक्सेप्ट करणं हे फार महत्वाचं आहे. आणि चूक झाल्यानंतर सुद्धा सांगणं मोठ्याने की येस आय वेंट रॉंग, माझं इथे ते चुकलं, आय डिडंट डू इट वेल, इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट तुमच्या समोरच्या माणसाला सुद्धा ना कॉन्फिडन्स येतो की हा माणूस खरा आहे, ह्याला याची चूक कळली आहे. तुम्ही खोटं बोलून पाट्या टाकायला लागला ना, अरे नाही मी बरोबर केलं होतं, हे ह्याच्यामुळे असं, त्या समोरचा माणूस मूर्ख नसतो, त्याला कळतं तुम्ही त्याला बनवताय. सो द क्रिटिक इज देअर की या इफ आय गो रॉंग आय विल क्रिटिसाइज अँड आय विल से दिस परफॉर्मन्स वॉज नॉट अप टू द मार्क, इट्स नॉट डन वेल. किंवा ही फिल्म माझी, मी माझ्या जुन्या काही फिल्म्सना नावं ठेवतो तर माझ्या त्या हिरोईन साईडनी एकदम हे होतात, नको ना अरे तूच बोलतोय काय, पण म्हटलं घाण झाली आपल्याकडनं फिल्म यार, जस्ट ऍक्सेप्ट इट. जोपर्यंत ऍक्सेप्ट नाही करणार पुढची चांगली फिल्म कशी करू शकू, सुधारणा कशी होईल. सो या दॅट्स इट.
रेडियो सिटी, रग रग में दौड़े सिटी।